तारीख होती 8 ऑगस्ट 2025 म्हणजे साधारण 11 महिन्यांपूर्वी. खालिद का शिवाजी या नावाचा एक सिनेमा रिलीज होणार होता. अर्थात त्यावेळेला आपल्याही चॅनलवरती आपण त्या सिनेमाला विरोध केला होता. त्या सिनेमाच्या ट्रेलरमध्येच बऱ्याच सगळ्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होत्या. नावापासूनच ॲक्चुअली सुरुवात होती. खालिद का शिवाजी असं दिलं होतं. आता तो सिनेमा Apple TV आणि YouTube वरती रिलीज झालेला आहे. जर का तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता रेंटवरती घेऊन किंवा डायरेक्टली पर्चेस करून तुम्ही हा सिनेमा बघू शकताय. मी हा सिनेमा आज पाहिला आणि कसा वाटलाय मला हा सिनेमा जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट तर सिनेमाचं नाव त्यांनी आता चेंज केलंय. खालिद के शिवाजी असं लिहिलंय. जी एक्झॅक्ट सेम गोष्ट आपण आपल्या ट्रेलर रिव्ह्यूमध्ये मांडली होती, की तुम्ही एकही उल्लेख नाही करू शकत महाराजांचा. ते असे गल्लीतला कुठला पिंट्या नाही ज्याला तुम्ही बोलावताय. दुसरी एक गोष्ट, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांनी त्यावेळेला 4 प्रॉब्लेमॅटिक गोष्टी मांडल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% सैन्य हे मुसलमानांचं होतं. दुसरी गोष्ट त्यांनी मांडली होती आणि त्यांचे 11 बॉडीगार्ड्स हे मुस्लिम होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे. तिसरी गोष्ट, सच्चा राजा वो नहीं होता जो मज़हब को नहीं मानता. सच्चा राजा वो होता है जो दुनिया के मज़हब को मानता है. तर आणि ऑफ कोर्स याच्यामध्ये सेक्युलरिझम वगैरे बराच होता ते आपल्याला ट्रेलरमधनंच कळलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांनी या सिनेमामधनं पूर्णतः वगळलेल्या आहेत. म्हणजे हे जे डायलॉग्स होते फक्त, ज्याला ना नाक होते, ना डोळे होते, ना काही होते. अगदी म्हणजे आज उठलो मी मनातल्या मनात माझ्या आलं, की अरे महाराजांच्या सैन्यामध्ये 35% सैन्य होतं मुसलमानांचं. मी परवा ज्यावेळेला कुठेतरी हगायला बसीन त्यावेळेला मला असं वाटलं, की अरे 35% नव्हतं ॲक्चुअली ते 45% होतं. त्याच्यानंतर मला 10 दिवसांनी असं वाटेल जिथे मी कुठेतरी ट्रॅफिकमध्ये असंच आयुष्याला वैतागून उभा आहे सिग्नलवरती किंवा कधी सिग्नल सुटतो. पण तेवढ्या त्या 60 सेकंदामध्ये मला असं सुचतं, की अरे महाराजांच्या सैन्यामध्ये ॲक्चुअली 95% सैन्य हे मुसलमानांचं होतं. फक्त 5% हिंदू होते फक्त. तर त्यावेळेला मग 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 काय मग मला सिनेमा बनवायचा आहे फक्त आणि डायरेक्ट असं टाकून द्यायचं ट्रेलरमध्ये. काय त्याचे नाक, डोळे, पुरावे-बिरावे काहीच नाही. कारण आपण आपल्या ट्रेलरच्या रिव्ह्यूमध्येच मेकर्सला हे आव्हान दिलं होतं, खुलं चॅलेंज दिलं होतं, की जर तुम्हाला 8 ऑगस्टला तुम्ही सिनेमा रिलीज करताय ना, बिनधास्त करा. सिनेमाला विरोध नाहीये. सिनेमा रिलीज करा, पण सिनेमाच्या सुरुवातीलाच आपल्याला पुरावे पाहिजे. कुठल्या ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे तुम्ही हे सगळे दावे मांडताय चित्रपटामध्ये? तर काही त्याचे पुरावे नसल्यामुळे मेकर्स ने त्या त्या गोष्टी वगळून हा सिनेमा डायरेक्ट असा रिलीज केलाय. तर एकूणच आता बाकीच्या या सिनेमामध्ये काय-काय गोष्टी आहेत त्या जाणून घेऊया. सगळ्यात आधी कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर सुषमा पांडे, भारत गणेशपुरी, प्रियदर्शन जाधव, क्रिश मोरे, कैलास वाघमारे हे आपल्याला मुख्य भूमिकेत दिसतायत. चित्रपटाचे निर्माते कोण आहेत हे मला फार ॲक्चुअली कुतूहल निर्माण झालं, की कोण असे आहेत ज्यांना इस्लामोफोबिया भारतात वाढलाय बाबा. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या वर्ध्यामधली ही गोष्ट आहे. तर वर्ध्यामध्ये मुस्लिम जे लोक आहेत किंवा मुस्लिम जो मुलगा आहे तो खूप धोक्यात आहे हिंदू मुलामुळे. तर असं कोणाला तरी का सुचावं? तर कोण आहे निर्माते? तर मायकल थेवर नावाचे एक निर्माते आहेत. अमेरिकेत राहतात आणि तिथे काहीतरी ते मेंटल हेल्थ वगैरेशी रिलेटेड एखादं ओमनी काहीतरी नावाचं ते एक संस्था तिथे चालवत आहे. पण त्यांच्या मनात असं आलं, की बाबा रे भारतामध्ये इस्लामोफोबिया वाढलाय आणि मुस्लिम लोकांना व्यवस्थितपणे जगू नाही दिलं जात तर आपण त्यांच्या हक्कासाठी आवाज उचलला पाहिजे असं त्यांना वाटलं आणि मग त्यांनी महाराजांचा आधार घेतला, की अरे व्हाय नॉट? हिंदू लोकं सहिष्णू आहे, कारण आपल्या आयुष्यातले ध्येय काय आहे? उठायचं, ऑफिसला जायचं, पैसा कमवायचा, त्याचा संचय करायचा. थोडाफार त्यातला काहीतरी 10-20% समाजाच्या चांगल्या कार्यासाठी लावायचा. आपली-आपली पूजा, पाठ करायची. आपल्या पोरांना वाढवायचं, संस्कार द्यायचे, त्यांना आपले सण-सूद आनंदाने एन्जॉय करायचे. कोणाच्या आध्यात-मध्यात पडायचं नाही. सिव्हिलाइज्ड सोसायटीमध्ये एक प्रॉपर नागरिकत्व स्वीकारून व्यवस्थितपणे वागायचं. ही आपली नीतिमूल्य आहेत आणि आपल्यामुळे इतर कोणाला त्रास नाही झाला पाहिजे बाबा, ही एक बेसिक भावना आहे. तर ह्या सगळ्यांच्या या चौकटीच्या मध्ये असताना अ, आपल्यामुळे मुस्लिम लोकांना खूप त्रास होतोय आणि आपल्यामुळे मुस्लिम जी मुलं आहेत, तर ती खूप जास्त भीतीमध्ये जगताय. म्हणजे ज्या पद्धतीने या पूर्ण चित्रपटाची स्टोरी त्यांनी रचली, मी एक-एक करून सगळं सांगणार आहे. आजचा रिव्ह्यू थोडासा लेंदी होऊ शकतो आणि तो नॉर्मल रिव्ह्यूसारखा नसणार आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगते. तर स्पॉइलर्स येणार आहेत. सो हे पण मी एक अधिक सूचना तुम्हाला देते. सुरुवात करूया. तर गोष्ट आहे 5वीत शिकणाऱ्या एका 10 वर्षाच्या खालिदची. त्याच्या फॅमिलीमध्ये त्याची आजी आहे, त्याची आई आहे आणि त्याचे वडील आहेत. त्याचे वडील ते बुड्ढी के बाल जे विकतात, गुलाबी रंगाचं ते जे मला आठवत नाही त्याला मराठी शब्द काय, आम्ही लहानपणी बुड्ढीचे बालच म्हणायचो त्याला, बुड्ढी के बाल. तर ते विकतात. वर्ध्यातली गोष्ट आहे, एका छोट्याशा खेडेगावातली. तर तिथे असं होतं, की तो शाळेत जातो आणि शाळेत त्याला साळवे नावाचे मास्तर आहेत, जे शिकवतात वेगवेगळे विषय. त्याच्यामध्ये ते इतिहास शिकवत असताना एके दिवशी अफझल खानाचा वध ते शिकवतात. अफझल खानाचा वध हा धडा शिकल्यानंतर शाळेतला त्याच्याच मागे बसणारा एक सरपंचाचा मुलगा आहे, चंद्र्या नावाचा. तर तो त्याला "ए अफझल खान, ए अफझल खान" असं चिडवायला लागतो. थांबा, अजून तर बऱ्याच काही-काही गोष्टी यायच्या थांबा, थोडंसं हळू नीट ऐका. तर तो जो चंद्र त्याला खूप जास्त चिडवायला लागतोय खालिदला, तर
ते इतकं जास्त प्रमाण वाढतं, की खालिदला आता भीती वाटू लागते चंद्र्याची, सगळ्या आजूबाजूच्या मुलांची. ते त्याला चिडवतील का? म्हणून तो आता शाळेतच जात नाहीये. तो घरून निघतो दप्तर पाटी घेऊन, पण तो शाळेत जात नाहीये. तो इकडे-तिकडे डोंगरात वगैरे इकडे-तिकडे रेंगाळत असतो. खालिदला इतकी भीती आता वाटते, की तो रात्री शू करतोय अंथरुणामध्ये, स्वप्नातच. कारण त्याला स्वप्नात पण आता तो चंद्र आणि इतर मुलं दिसतायत, जी त्याला चिडवतात. इस्लामोफोबिया जो आहे तो. म्हणजे आता इथे खालिद हा व्हिक्टिम दाखवलाय त्यांनी, ठीक आहे. हिंदू मुलांकडनं तो व्हिक्टिम झालाय. बरं. खालिदचे जे वडील आहेत ते पण व्हिक्टिम दाखवलेले आहेत. एका डायलॉगमध्ये ते असं म्हणतात, की "अरे आजकाल काही जास्त धंदा होत नाहीये. बुड्डी के बाल कोणी जास्त विकत घेत नाहीये." तिथे त्याची आई असं म्हणते, की "अरे, कारण गावामध्ये ना किराणा दुकानवाल्यांनी ना थोडंसं स्वीट्स पण विकायला सुरुवात केली आता. मग स्वीट्स विकायला सुरुवात केली म्हणून यांचा धंदा चालत नाहीये." तर आता हे व्हिक्टिम आहेत, खालिदचे वडील. प्रियदर्शन जाधव यांनी ती भूमिका साकारलेली आहे. पुढे आपण जाऊया. त्याच प्रियदर्शन जाधवला सायकलवरून जात असताना गावातले 2 अत्यंत टुकार नॉन मुस्लिम म्हणजे अर्थात हिंदूच आपण कन्सिडर करायचं. 2 हिंदू जण पुढे येतात आणि ते त्याला म्हणतात, की "काय रे, मग तू त्या शिपायाच्या नोकरीसाठी वगैरे तू अप्लाय वगैरे करतोय असं आम्ही ऐकलंय. तर कशाला ती शिपायाची नोकरी करतो? तुझं मटणचं शॉप टाक ना." तर तो असं म्हणतो, की "मीच का मटणचं शॉप टाकावं? असा काही नियम आहे का, की मी मुस्लिम आहे म्हणूनच मीच मटणचं शॉप टाकू शकतो?" मग हिंदू लोकं नाही टाकत मटणचं शॉप. इतर कुठच्या कास्टमध्ये टाकत असेल तर मला माहीत नाही. कारण आमचं आयुष्य कास्टिझम ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेलं नसतं. त्याच्यामुळे मला रायटर म्हणजे कैलास वाघमारे जे आहेत, या चित्रपटात त्यांनी साळवे मास्तरांची भूमिका साकारली आहे. मला त्यांना विचारावसं वाटतं हे. अ, मग कोण टाकतं मटणचं शॉप? प्लीज सांगा बुवा. असो. तर इथे बेसिकली ते 2 हिंदू लोकं प्रियदर्शन जाधव यांची खिल्ली उडवताना दिसतात, की "अरे, तू टाक ना मटनचा शॉप. तू कुठे शिपायाची नोकरी करत बसतोय." हां, हां, हां. परत एकदा व्हिक्टिम प्रियदर्शन जाधव. आता आपण पुढे जाऊया. चित्रपटाची पहिलीच फ्रेम आहे जिथे गावातले 40 ते 50 जण जमा झालेले आहेत आणि ते सरपंचाकडे तक्रार करताय, की "अरे, मला चांगले रस्ते पाहिजे आणि चांगलं पाणी पाहिजे नळाला, स्वच्छ पाणी पाहिजे." तर तिथे मुस्लिम वगैरे पण लोकं सांगतायत, की "अरे भाई, आम्हाला पाणी पाहिजे" वगैरे. तर तिथे सरपंच असं म्हणतोय, की "अरे, मला जो सरकारकडनं पैसा वगैरे येतो, तो थोडी ना मी या गोष्टींसाठी खर्च करणार. ते सरकारचं काम असतं, ते माझं काम नाहीये. माझं काम काय आहे, मरी आईचं मंदिर मला बांधायचंय गावामध्ये." मग तिथे लोकं म्हणतात, की "मंदिर बांधून काय होणार आहे?" मग तोच म्हणतो, की "नाही, मंदिर बांधणं गरजेचं आहे, म्हणजे आपली संस्कृती वगैरे टिकते." ह्या सगळ्या गोष्टी तो तिथे सांगतो. म्हणजे थेट मंदिर इथून आता चित्रपटाच्या पहिल्याच फ्रेमपासून मंदिर घृणा सुरू झालेली आहे, हिंदू घृणा सुरू झालेली आहे. मग गावातले इतर सगळे लोकं त्याला काउंटर देतात, की "अरे, मंदिराची काय गरज आहे? आपल्याला चांगलं शिक्षण पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे." तेच ते टिपिकल लॉजिक या अख्ख्या चित्रपटामध्ये मस्जिदच्या अगेन्स्ट तसं काही बोलताना कुठे तुम्हाला दिसणार नाही किंवा इतर कोणाचा पुतळा उभा राहायचा असेल, तर त्याच्या पण अगेन्स्ट तुम्हाला दिसणार नाही. भारतामधलं तेच एक टिपिकल काउंटर जे दिलं जातं, ज्यावेळेला राम मंदिराची गोष्ट येत होती. पण मला कैलास वाघमारे जे या चित्रपटाचे लेखक आहेत आणि जे स्वतः ॲक्टर पण आहेत आणि मायकल थेवर जे अमेरिकेत बसलेले आहेत, त्यांना मला असं विचारायचं की राम मंदिरामध्ये 3,200 कोटीहून जास्त जो पैसा गोळा झाला होता, तो स्वेच्छेने दिला गेलेला होता हिंदू लोकांकडनं. संपूर्ण जगभरातनं. भारत आणि भारताच्या बाहेरचे सगळे हिंदू जेवढे पण आहेत तेवढे. तर त्याच्यामुळे अयोध्येमधली जी इकॉनॉमी जी आता रन होतीये सध्या, त्याचा अभ्यास तुम्ही केलाय का? आणि जर तुम्हाला मंदिर घृणाच दाखवायची आहे, तर मग इतर धर्मियांच्या गोष्टींबद्दल तुम्ही का नाही दाखवत? अरे, पण त्याच्यासाठी हिंमत लागते नाही का? आणि ते लोकं थोडे कट्टर आहे. हिंदू लोकं एवढे कट्टर नसतात त्याच्यामुळे अच्छा, आय गेट इट, आय गेट इट. सॉरी, सॉरी. माय मिस्टेक, माय मिस्टेक. संपूर्ण चित्रपटामध्ये मंदिर कसं वाईट आहे, मंदिरात जाणं कसं वाईट आहे आणि मंदिराच्या नादाला लागू नका तुम्ही. या सगळ्या गोष्टींची लिटरली 3 ते 4 रेफरन्सेस आहेत. चित्रपटामध्ये हिंदू घृणा ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. डायरेक्टली त्या नाहीये, पण त्या खूप सटल वेने दाखवलेल्या आहेत. 2 मित्र ना परत तेच, ते जे मगाशी प्रियदर्शन जाधव व्हिक्टिम झालेला, मटनचा शॉप तू टाक, ते सांगणारे तेच 2 लोकं इथे लुडो खेळताय. तर रेडिओ ऐकत असतात आणि तिथे मग एक जण असं दुसऱ्याला म्हणतो, की "यार, सरकारला मानावं लागेल भाई. सरकारने ना काही करून महाराजांची भवानी तलवार आणि महाराजांची वाघनखं आपल्या भारतात रिटर्न आणायला पाहिजे." मग दुसरा म्हणतो, की "त्याने काय होणार? ती वाघनखं आणि ती भवानी तलवार जर का आपण आणली, तर त्याने काय होणार आहे? त्याने काय मिळणार आहे आपल्याला?" आणि त्याचं उत्तर दुसऱ्याकडे काहीच नसतं. त्याला लाज वाटते आणि तो खाली बघतो आणि तो तो विषय बदलवतो आणि तो म्हणतो, की "चल, चल लुडो खेळू आपण." म्हणजे आता तुम्हाला महाराजांची वाघनखं, महाराजांची भवानी तलवार ह्या गोष्टीचाही काही तुम्हाला अभिमान उरलेला नाहीये का? किंवा त्याचा आपण आदर बाळगायचा नाहीये का? म्हणजे महाराष्ट्रात राहून वर्ध्यातली गोष्ट तुम्ही सांगताय. धिस कॅन ओन्ली हॅपन इन इंडिया ॲक्चुअली कारण आपण प्रचंड सहिष्णू आहे आणि एनिवे पुढचं सांगते. तर आता चित्रपटामध्ये त्यांनी ना बॅलन्सिंग करायची कारण आता सगळंच हिंदू घृणा नाही दाखवू शकत. मग एकदम स्मार्टली खेळण्याचा प्रयत्न केलाय, की मुस्लिम धर्मावर पण आम्ही प्रश्न विचारले. काय प्रश्न विचारले? 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न अम्मी मस्जिद में क्यों नहीं आ सकती अब्बू?
अबू म्हणतो की नाही परमिशन नाहीये ऊपर वाले की, अल्लाह ताला की परमिशन नाहीये. ठीक है, कट. त्याचं काहीच पुढे काहीच नाही. दूसरा एक प्रश्न, दिवाली के समय में सारे लोग दिए जलाते हैं, हम वो क्यों नहीं करते वो सारी चीज़ें? नो आन्सर फॉर दॅट. हे 2 प्रश्न विचारलेले आहेत मुस्लिम धर्मियांवरती. अँड द हाईट इज क्लायमॅक्समध्ये एक 5वीतला मुलगा, चंद्र्या नावाचा मुलगा, सरपंचाचा मुलगा तोच, जो त्याला अफजल खान वगैरे चिडवत असतो आणि इतरही मुलं चिडवत असतात. तर तिथे असं दाखवलं क्लायमॅक्समध्ये की हा अ, आता हा खालिद आहे आणि खालिदला आता महाराजांच्या भूमिकेमध्ये साळवे मास्तरांनी निवडलंय. तर ही गोष्ट शहाणे मास्तर जे भारत गणेशपुरेचं कॅरेक्टर दाखवलेलं आहे. एकदम बावट कॅरेक्टर, अनरिअलिस्टिक कॅरेक्टर, जे शाळेतले मुख्याध्यापक आहेत आणि राष्ट्रगीत सुरू होतं. सुरू झाल्या-झाल्या भारत गणेशपुरे मोबाईलवर बोलत-बोलत बाहेर जातो. मी आजवरच्या माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये केस ढवळे झालेत माझे. एकही शाळेतला मास्तर असा पाहिला नाहीये. तुम्ही दुसरं कुठलं उदाहरण दाखवलं असतं ना, मी ते गळ्याखाली म्हणजे मी कदाचित गिळून घेतलं असतं ते. शाळेमध्ये तुम्ही मुलांना शिस्त लावताय राष्ट्रगीताबद्दलची. तिथे राष्ट्रगीत सुरू झालंय आणि भारत गणेशपुरे मोबाईलवर बोलवलं जातं, "अरे, आय डोंट गिव्ह अ शिट अबाउट राष्ट्रगीत." असं दाखवलं जातंय त्या कॅरेक्टरच्या माध्यमातनं. तेच भारत गणेशपुरेचं कॅरेक्टर काय करतं, 2 मुस्लिम माणसांना हायर करतं, की "तू खालिदला गायब कर." तो शाळेपर्यंत पोहोचलाच नाही पाहिजे कार्यक्रमाच्या दिवशी. म्हणजे मग त्याने महाराजांची भूमिका कसं काय तो दाखवतोय? तो तर मुसलमान, त्याला काय हक्क आहे दाखवण्याचा? मग ते 2 मुसलमानातचे जे माणसं आहेत ते त्याला गाडीवरती म्हणजे किडनॅपच करतात बेसिकली सांगून किडनॅप करतात. लांब शहरात म्हणजे गावाच्या बाहेर सोडून येतात त्याला एका मस्जिदमध्ये. आणि मग त्याच्यानंतर असं दाखवलंय बॅलन्सिंग करण्याकरता एक हिंदू म्हणजे भगव्या कपड्यांमधला एक साधू बाबा दाखवलाय आणि तो एक घोडा घेऊन येतो आणि मग तो घोडा त्याला देतो आणि तो घोडा चालवतोय. याच्यामध्ये काही लॉजिक नाही ऑफ कारण लॉजिकलेस गोष्टी या आपल्या बाजूने दाखवलेल्या आहेत. तर मग ते ते हिंदू बाबा जे ते त्याची मदत करतात आणि मग तो घोडा चालवत येतो शाळेमध्ये. पण तो शाळेमध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा हा जो चंद्र्या नावाचा जो सरपंचाचा मुलगा आहे, तो जातो, तो त्याला नागडं करतो खालिदला, त्याचे कपडे फाडतो. त्याला आरसा फोडतो. त्या आरशाच्या काचेने म्हणजे जसा अफजल खानाला कसा फाडला होता, तर तसेच संस्कार त्या चंद्र्यावरती आहे. तर तो चंद्र्या त्याला फाडतोय त्याचं पोट. म्हणजे त्याच्या पोटावरती त्याने हल्ला केलेला आहे त्या आरशाच्या तुकड्याने, काचेने. आणि स्वतः महाराजांचे कपडे त्याच्याकडनं हिसकावून घेतो आणि स्वतः बनवून येतो पुढे आणि मग त्याला काही डायलॉग्सच माहिती नसतात. तो फक्त "हर हर महादेव" एवढंच म्हणतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय एवढंच म्हणतोय. म्हणजे याच्या माध्यमातून मेकर्सना असं दाखवायचं आहे, की जे शिवप्रेमी आहेत सगळेच्या सगळे, तर ते जे फक्त शिवजयंती आली, की फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय एवढंच त्यांना येतं. बाकी महाराजांचे संस्कार, विचार त्यांच्यामध्ये काहीच नाहीये. एखाद 2 एक्झाम्पल असू शकतात, पण तुम्ही जनरलाइज केलं ना मग सगळ्यांना, या एका उदाहरणाच्या माध्यमातनं. आणि मग तो जो आता इतका म्हणजे त्याचं लिंचिंग केलं बेसिकली असं दाखवण्यात आलेलं आहे, की त्याला नागडं-बिगडं करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला जातो. सेम अफजल खानासारखा चंद्र्याकडनं आणि मग साळवे मास्तर जातात. त्याला आधार देतात. त्याचा हात धरून पुढे घेऊन जातात त्याला चित्रपटाच्या शेवटी. शाळेच्या बाहेर घेऊन जातात आणि सांगतात, की "महाराज हे तुझ्या विचारांमध्ये असायला पाहिजे आणि ते असं कोणाची एकट्याची मालमत्ता वगैरे नाहीये." असं सगळं सांगितलं जातं. अख्ख्या चित्रपटामध्ये हिंदवी स्वराज्य असा कुठेच शब्द नाहीये. स्वराज्य, स्वराज्य हेच असतं ब्रेन वॉशिंग. इतिहासासोबत छेडछाड करणं हेच असतं. आता त्यांनी 35% सैन्य होतं मुस्लिमांचं आणि हे दाखवण्याचा प्रयत्न केला, बरोबर? चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये. पण त्याचे काही पुरावे नसल्यामुळे मग आता लोकांना आपल्याला आपण आन्सरेबल आहोत हे कळल्यानंतर त्यांनी ते सगळं कट केलं चित्रपटातनं. पण मग जर का त्यावेळेला विरोध झाला नसता, तर हा चित्रपट आजही अगदी सगळीकडे सगळ्यांनी घेऊन मिरवला असता. आज 35% म्हणताय, 2 वर्षानंतर म्हणतील, की "अरे 65% सैन्य होतं मुसलमानांचं." चित्रपटामध्ये आणखीन एक सीन आहे, तो नाही कट केला त्यांनी, की रायगडावरती महाराजांनी मुस्लिमांसाठी मस्जिद बांधून दिली होती. ह्याचे काय पुरावे आहेत त्यांनी प्लीज सादर करावेत ते मेकर्सने. रायटर इज कैलास वाघमारे आय फील. हां, सो मला साहेबांना असं विचारायचं आहे कैलास वाघमारे साहेबांना, की प्लीज साहेब याचे प्लीज पुरावे द्यावेत. साळवे मास्तर ज्यावेळेला महाराजांचा रिसर्च करायला घेतात, त्यावेळेला असं दाखवलंय, की ते पुस्तकं कोणते वाचतायत. दगलबाज शिवाजी आणि शिवाजी कोण होता? हे 2 पुस्तकं वाचताना दाखवतात. हीच 2 पुस्तकं का सापडली वाचताना? महाराजांचा जर इतिहास वाचायचा आहे तर? चित्रपटामध्ये भरभरून सेक्युलरिझम टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. भरभरून हिंदू लोकं कसे वाईट आहे आणि मग त्यांच्यामुळे कसं मुस्लिम लोकांना खूप त्रास होतोय, ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात मोठी हाईट म्हणजे चित्रपटामध्ये जे सरपंचाचं पात्र दाखवलंय, तर त्याला मर्याई मातेचं मंदिर उभारायचंय. त्याकरता तो शाळेत येतो आणि शाळेतल्या सगळ्या टीचर्सला, सगळ्या मास्तरांना आणि सगळ्या शिक्षकांना तो असं म्हणतो, की सगळ्यांनी वर्गणी गोळा करायची.
तर तिथे साळवे मास्तर त्या गोष्टीचा विरोध करतात. ते असं म्हणतात, की मंदिराला मी पैसा देण्यापेक्षा मी पुस्तकाला ठेवण्यासाठी 2 कपाटांवरती पैसा खर्च करीन. ते जास्त फायद्याचं आहे. मंदिरावर पैसा खर्च करण्यापेक्षा. ठीक आहे. वर्गणी गोळा करण्याकरता ते मास्तर असं म्हणजे तो सरपंच असा दबाव टाकतोय, की "अरे हजार-हजार रुपये काय वर्गणी गोळा करताय?" ते दुसरीकडच्या पलीकडच्या शाळेमध्ये त्यांनी ते मंदिर बांधलं तर त्याच्यामध्ये त्यांनी ₹7,000-7,000 वर्गणी गोळा केलेली आहे. प्रत्येकाने दिली आहे. तर तुम्ही पण द्या तेवढी. कुठे वर्गणी इतक्या जबरदस्ती गोळा केली जाते? म्हणजे मला हाही एक प्रश्न विचारावासा वाटतो. ह्या गोष्टी कुठे होतायत? एनिवे ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत चित्रपटामध्ये. जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या मुलांना, लेकरा-बाळांना अशा चित्रपटांपासून लांब ठेवा, हेच मी सांगू शकते. कारण ही ब्रेन वॉशिंगची जी टेक्निक्स आहेत ना, ह्याच्यामुळे काय होतं, की जो ॲक्चुअल इतिहास आहे त्याच्यापासून पोरं लांब जातात आणि मग अशा भलत्या-सलत्या गोष्टी सगळ्या डोक्यामध्ये येत राहतात. या चित्रपटाला मी देईल 1 स्टार आउट ऑफ 5 ते पण मी यामुळे कारण या चित्रपटामध्ये क्रिश मोरेने खालिदची जी भूमिका साकारली ती त्याने खूप चांगलं काम केलंय चित्रपटामध्ये. त्याला त्याचे मार्क मिळायला पाहिजे. दुसरी गोष्ट मला चित्रपटाची कलर ग्रेडिंग खूप जास्त आवडली, ज्या पद्धतीने त्यांनी ती केलेली आहे. आणि तिसरी आणि एक शेवटची गोष्ट जी या चित्रपटातली चांगली आहे, ती म्हणजे ह्या चित्रपटामध्ये त्यांनी थोडंफार बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात तो नाही पटत आपल्याला, पण केलाय थोडाफार तरी. तर 1 स्टार आउट ऑफ 5 हा होता माझा रिव्ह्यू खालिद के शिवाजी या चित्रपटाबद्दलचा. तुम्ही स्वतः मी सगळ्यांना सांगतेय, महाराष्ट्रातल्या तमाम प्रत्येक माणसाला मी असं सांगते, मराठी बांधवांना, हा चित्रपट प्लीज आवर्जून बघा. बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण कुठल्याही चित्रपटाला ना, न बघता विरोध नका करू. बघून विरोध करा. त्या मताची मी नेहमीच आहे. हा होता माझा रिव्ह्यू खालिद के शिवाजी या चित्रपटाबद्दलचा. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच कळवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय. हर हर महादेव.